आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. मुंबईतील चेंबूर परिसरात प्रचारादरम्यान भाजप आणि शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाल्याने वातावरण तापले. मुंबईत युती असतानाही चेंबूरमध्ये मैत्रीपूर्ण लढत होत असून शिंदे सेनेच्या पूजा कांबळे आणि भाजपच्या शिल्पा केळुस्कर यांच्यात थेट सामना रंगला आहे. प्रभाग क्रमांक 173 हा शिंदे सेनेच्या वाट्याला गेला असून येथून पूजा कांबळे निवडणूक लढवत आहेत. भाजपने सुरुवातीला शिल्पा केळुस्कर यांना उमेदवारी दिली होती, मात्र त्यांना दिलेला एबी फॉर्म नंतर मागे घेण्यात आला. तरीही केळुस्कर यांनी एबी फॉर्मची कलर झेरॉक्स वापरून उमेदवारी अर्ज दाखल केला, जो निवडणूक अधिकाऱ्यांनी वैध ठरवला. त्यामुळे त्या थेट पूजा कांबळे यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात आहेत. प्रचारादरम्यान दोन्ही उमेदवारांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी 50 खोके एकदम ओके अशा घोषणांनी शिवसैनिकांना डिवचले. 50 खोके 50 खोके 50 खोका 50 खोके 50 खोका 50 खोके. त्यानंतर शिल्पा केळुस्कर यांचे पती दत्ता केळुस्कर यांनी घोषणेत बदल करत 11 खोके असा उल्लेख केला. पूजा कांबळे यांनी उमेदवारी अर्जात 11 कोटी रुपयांची मालमत्ता दाखवली असून इतकी संपत्ती कुठून आली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या घोषणांचा उद्देश पक्षावर नव्हे तर थेट पूजा कांबळे यांच्यावर असल्याचे केळुस्कर यांनी स्पष्ट केले. याला प्रत्युत्तर देताना शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या तक्रारीचाच मुद्दा उचलून धरला. केळुस्कर यांनी एबी फॉर्मची कलर झेरॉक्स वापरल्याप्रकरणी भाजपनेच तक्रार दाखल केल्याची आठवण करून देत गली गली में शोर है, एबी फॉर्म चोर है अशा घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे एबी फॉर्मचा वाद भाजपच्या उमेदवारासाठीच अडचणीचा ठरत असल्याचे चित्र दिसून आले. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.